नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील CBD विभाग अंतर्गत आज आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केला होता। याच्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल तसेच गहाळ झालेला मुद्देमाल आपण तपासाच्या अनुषंगाने तो शोधून नागरिकांना वेळेमध्ये परत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आपण 4 पोलीस स्टेशन नेरूळ, CBD, NRI आणि एअरपोर्ट अशा 4 पोलीस स्टेशनमधील एकूण जवळपास 21 गुन्हे, 37 मिसिंग केसेस, अशातला एकूण सोने चांदी, 11 वाहने आणि 38 मोबाईल असा एकूण 68,85,000 रुपयाचा मुद्देमाल आज सर्व नागरिकांना परत केलेला आहे। नागरिकांना काय आव्हान करणार? याच्यामध्ये मी नागरिकांना एकच आवाहन करेल की बऱ्याच वेळा आपल्याकडून वस्तू गहाळ होते किंवा वस्तू चोरीला जाते, तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेले तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने तपास करणं सोयीस्कर होतं। तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिकांना त्यांचा जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे हा लवकरात लवकर कसा परत करता येईल या अनुषंगाने ही मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाची मोहीम आपण सर्व ठिकाणी राबवत आहोत। जवळपास आपल्या परिमंडळ 2 मधील हा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम 4था कार्यक्रम आहे मागच्या 5 महिन्यामध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।